तर लोकल डब्यामधील प्रवाशांसोबत सुद्धा राज ठाकरे स्वतः संवाद साधत आहेत। या प्रवाशांमध्ये सुद्धा उत्सुकता आहे। असा एक मोठा राजकीय नेता आपल्यासोबत आपल्याप्रमाणेच लोकलमधून प्रवास करतोय। अधिकची माहिती जाणून घ्यात अक्षय कुडकेलवार आपल्या सोबत आहेत त्यांच्याकडनं। अक्षय, आता काही वेळातच चर्चगेट लोकल स्थानकावर राज ठाकरे पोहोचतील। अनेकांसोबत सध्या त्यांचा संवाद सुद्धा सुरू आहे। एकंदरीत काय अपडेट? नाही, या सगळ्यात आपण बघतोय की राज ठाकरे आता यांची लोकल ही मरीन लाईन स्टेशनवरनं चर्चगेटच्या दिशेने रवाना झालेली आहे। पुढचं स्टेशन चर्चगेट आहे, ज्या ठिकाणी राज ठाकरे उतरतील। एकूणच राज ठाकरे यांनी अंधेरीवरनं सुटणारी जी लोकल होती, जी दादरला 10:38 येणार होती, त्या लोकलनी प्रवास केला। प्रवासादरम्यान काही प्रवाशांची चर्चा राज ठाकरे यांनी संवाद साधला। मात्र कार्यकर्ते, इतर नेत्यांचा गराडा, माध्यम प्रतिनिधी, सुरक्षा रक्षकांचा गराडा असल्यामुळे राज ठाकरे यांना तितका प्रवाशांसोबत संवाद साधता आला नाही। मात्र एकूणच वाहतूक कोंडी टाळावी, कारण राज ठाकरे यांनी रस्त्याने रोडने प्रवास केला असता तर त्यांच्यासोबत शेकडो वाहनं ही त्यांच्या ताफ्यामध्ये असती। मोर्चामध्ये संपूर्ण महाराष्ट्रात आलेले पदाधिकाऱ्यांनी देखील त्यांना फॉलो केलं असतं, त्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण झाली असती आणि मुंबईकरांना नाहक त्रास या संपूर्ण प्रकाराचा झाला असता। त्यामुळे आपण बघतोय की राज ठाकरे यांनी लोकल ट्रेनने जाण्याचा निर्णय घेतला। राज ठाकरे थोड्याच वेळात चर्चगेट रेल्वे स्थानकावर उतरतील। त्यानंतर याच परिसरामध्ये असलेल्या हॉटेल वेस्ट एंड मध्ये राज ठाकरे काही वेळासाठी थांबतील। त्या ठिकाणी काही नेते पदाधिकारी यांच्यासोबत राज ठाकरे यांची चर्चा देखील होणार आहे असं कळते, कारण मोर्चाला सहभागी होण्यासाठी जे काही नेते पदाधिकारी या भागात येतील ते देखील राज ठाकरे यांची भेट याच वेस्ट एंड हॉटेलमध्ये घेतील आणि त्यानंतर राज ठाकरे हे मोर्चाला सहभागी होतील। असं सांगितलं जात आहे की 4 वाजताच्या सुमारास तितकी वाहतूक कोंडी नसणार, त्यामुळं परतीचा प्रवास राज ठाकरे हे लोकलने न करता कारने करतात। निश्चित। अक्षय, तुम्ही सोबत रहा। यानंतर देवेंद्र कोलटकर यांच्याकडे आपण जाऊयात। ते सध्या मातोश्री निवासस्थानाबाहेर आहेत आणि तिथले अपडेट आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात। देवेंद्र, उद्धव ठाकरे किती वेळात साधारण निघू शकतात, काय या संदर्भातली माहिती आहे? आपल्याला माहिती आहे की विरोधकांचा आज दक्षिण मुंबईमध्ये निवडणूक आयोगाच्या विरोधात मोर्चा होतो आणि यासाठी आता विरोधी पक्षातली नेते मंडळी जी आहे ती या मोर्चाच्या ठिकाणी पोहोचण्यास सुरुवात झालेली आहे। राज ठाकरे देखील लोकलमधून प्रवास करत आता या मोर्चाच्या ठिकाणी पोहोचतात आहे। तर उद्धव ठाकरे देखील काही वेळानंतर मातोश्रीहून दक्षिण मुंबईकडे ज्या ठिकाणी मोर्चा होणार आहे त्या ठिकाणी पोहोचतील। उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे मातोश्रीहून निघतील। साधारण 12-12:30 उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे हे मोर्चाच्या ठिकाणी पोहोचतील। त्यानंतर मोर्चाला सुरुवात होईल आणि मोर्चाला उद्धव ठाकरे देखील संबोधित करणार आहेत। गेल्या काही दिवसापासून या सगळ्या मोर्चाच्या संदर्भात वातावरण निर्मिती जी आहे ती शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने केली जाते। बैठका घेतल्या जातात आणि मोठ्या संख्येने आज ठाकरे गटाचे कार्यकर्ते देखील या सगळ्या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत। सकाळपासूनच बघतोय की आपण दक्षिण मुंबईच्या परिसरात देखील कार्यकर्ते जमण्यास सुरुवात झालेली आहे, त्यामुळे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। त्यामध्ये प्रामुख्याने उद्धव ठाकरे आजच्या या मोर्चामधून काय भाष्य करतात आहे, पुढची काय भूमिका जाहीर करतात आहे। त्यामुळे जी माहिती मिळते त्यानुसार 12-12:30 पर्यंत उद्धव ठाकरे जे आहेत ते या मोर्चाच्या ठिकाणी दाखल होतील। देवेंद्र, आणखी एक महत्त्वाचं, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची मोर्चापूर्वी एक चर्चा होणार आहे, ती नेमकी कुठे होणार आहे या संदर्भातली काही माहिती मिळतेय? अद्याप तरी अशी कुठल्याही पद्धतीची माहिती नाही की मोर्चापूर्वी कुठली बैठक होणार आहे की काही। 12-12:30 पर्यंत उद्धव ठाकरे जे आहेत ते या मोर्चाच्या ठिकाणी पोहोचतील। राज ठाकरे देखील निघालेले आहेत आणि इतर नेते मंडळी देखील पोहोचत आहेत, त्यामुळे ऐनवेळी काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। अद्याप तरी कुठलीही माहिती मोर्चाच्या पूर्वी काही बैठका होतात का या संदर्भातली नाही आहे। मात्र मोर्चाची वेळ जी आहे ती 1च्या आसपास दिलेली आहे। साधारण 1च्या नंतरच हा मोर्चा सुरू होईल। तत्पूर्वीच आपण बघतोय की नेते मंडळी जी आहे ती दक्षिण मुंबईच्या परिसरामध्ये दाखल होतात, त्यामुळे ही बैठक होण्याची शक्यता देखील व्यक्त केली जाते। देवेंद्र, मातोश्री निवासस्थानाबाहेर सध्या कसं वातावरण आहे? कोणी कार्यकर्ते, महत्त्वाचे नेते तिथे पोहोचलेले आहेत का, याची माहिती तुमच्याकडून जाणून घेऊ। मात्र सध्या चर्चगेट स्थानकावरची ही दृश्य आपण पाहतोय, मोठा बंदोबस्त तैनात आहे। राज ठाकरे हे तिथे दाखल झालेले आहेत आणि चर्चगेट स्थानकापासून काही अंतरावर असलेल्या एका हॉटेलमध्ये तिथे थांबणार आहेत। मोर्चापूर्वी तिथे ते असतील अशी माहिती मिळते। या राज ठाकरेंना पाहण्यासाठी, त्यांना भेटण्यासाठी जशी मनसैनिकांची गर्दी आहे तशी सामान्य नागरिकांची सुद्धा झुंबड उडालेली आहे।
दादर ते चर्चगेट असा लोकल प्रवास राज ठाकरे यांनी केला आणि आता ते चर्चगेट स्थानकावर पोहोचलेले आहेत। या गराड्यामधून ते हळूहळू मार्ग काढत सध्या पुढे जात आहेत आणि काही वेळातच ते हॉटेलमध्ये पोहोचतील। तिथे ते उद्धव ठाकरे यांच्यासोबत भेटून त्यांच्याशी चर्चा करण्याची शक्यता आहे। अद्याप उद्धव ठाकरे निघालेले नाहीयेत, मात्र ते साधारण 12 ते 12:30 या वेळेमध्ये मातोश्री निवासस्थानामधून निघतील अशी माहिती देण्यात येते। तर राज ठाकरे यांनी आज लोकल प्रवास करत चर्चगेट स्थानक गाठलेलं आहे आणि या स्थानकावरची सध्याची ही लाईव्ह दृश्य आपण पाहतोय। प्रचंड गर्दी झालेली आहे मनसैनिकांची, मुंबईकरांची, त्यांना पाहण्यासाठी, त्यांच्यासोबत बातचीत करण्यासाठी। मात्र दादरमधून निघालेले राज ठाकरे आता पोहोचलेले आहेत। पोलिसांचा बंदोबस्त स्थानकावर तैनात आहे। आज मवियाचा सत्याचा मोर्चा निघतोय आणि याच मोर्चामधून विरोधकांची वज्रमूठ आपल्याला पाहायला मिळणार आहे। मवियाचा आणि मनसेचा हा भव्य असा एकत्रित मोर्चा असेल। यामध्ये शरद पवार गटाचे महत्त्वाचे नेते, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे महत्त्वाचे नेते आणि अर्थात मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांचे मनसैनिक मोठ्या संख्येने या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत। काँग्रेसचे काही निवडक नेते यामध्ये सहभागी होणार आहेत आणि त्याचमुळे अवघ्या राज्याचं या मोर्चाकडे लक्ष असेल। अगदी सामान्य मुंबईकरांप्रमाणे आज राज ठाकरेंनी लोकलमधून प्रवास केलेला आहे। दररोज कसा सामान्य मुंबईकर प्रवास करतो याची प्रचिती आज त्यांना आलेली आहे आणि याच गर्दीमधून सध्या राज ठाकरे पुढे रवाना होत आहेत। काही वेळातच ते जवळच्या हॉटेलमध्ये थांबणार आहेत, तिथे ते मुक्कामी असतील आणि त्यानंतर मोर्चाच्या ठिकाणी ते रवाना होतील। मनसैनिकांची सुद्धा मोठी गर्दी झालेली आहे। आपल्या प्रमुख नेत्यांसह आणि मनसैनिकांसह सध्या ते बाहेर पडतात। तर रेल्वे स्थानकावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे। अनेक वर्षांनी खरं तर राज ठाकरेंनी हा लोकल प्रवास केलेला आहे आणि शिवतीर्थ निवासस्थानावरून निघाल्यानंतर ते दादर रेल्वे स्थानकावर पोहोचले। तिथे त्यांना जवळपास 15 मिनिटं लोकलची वाट पाहावी लागली आणि ही वाट पाहिल्यानंतर त्यांनी लोकल प्रवासाला सुरुवात केली। लोकलमधून प्रवास करत आता ते चर्चगेट स्थानकावर दाखल झालेले आहेत आणि इथून बाहेर पडल्यानंतर आता ते काही वेळ हॉटेलमध्ये थांबणार आहेत असं कळतंय। दरम्यान हे ठिकाण नेमकं कोणतं आहे याची अधिकृत कोणती माहिती समोर आलेली नाहीये। पोलिसांचा बंदोबस्त अर्थातच तैनात आहे। दुपारी 1 वाजता मोर्चा निघणार आहे, मात्र या निर्धारित वेळेच्या आधीच राज ठाकरे हे पोहोचलेले आहेत। अमित ठाकरे सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत, मात्र अजूनही अमित ठाकरे हे दाखल झालेले नाहीयेत। इतर मनसेचे महत्त्वाचे नेते सध्या राज ठाकरे यांच्यासोबत प्रवास करत होते, जे त्यांच्यासोबत चर्चगेट स्थानकापर्यंत पोहोचलेले आहेत। तर आजच्या या मोर्चाच्या निमित्तानं एक महत्त्वाची आणि विशेष अशी बाब ठरली, ती म्हणजे राज ठाकरे यांचा हा लोकल प्रवास। अनेक वर्षांनी त्यांनी हा प्रवास केलेला आहे आणि इतरांना सुद्धा गर्दी टाळण्यासाठी, ट्रॅफिक टाळण्यासाठी लोकलने प्रवास करण्याचं आवाहन केलेलं आहे, ज्यानुसार अनेक मनसैनिक असतील आणि मवियाचे सुद्धा अनेक